NIFT मी फॅशन स्कूलमध्ये जेव्हा लॉकडाऊन सुरू होतं आणि मी फेल झाली तेव्हा माझ्या पप्पांना फोन करून सांगितलं की मी फेल झाली. द फर्स्ट थिंग ही सेड की डू यू थिंक की तू प्रिव्हिलेज्ड आहेस की तुला सगळं भेटलं या एजमध्ये जे कम्पेअर टू बाकीच्या मुलांना नाही मिळत? गाईज मी 2 सब्जेक्टमध्ये फेल झालेलो 3rd स्टँडर्डमध्ये आणि माझे वडील मला मारतील, मला एकदमच बाहेर जायला अलाउड नाही करणार, मला हे करायला अलाउड नाही करणार, माझं यूट्यूब बंद करतील. तर मी खूपही असं बघितलेलं की काय पॅरेंट्स त्यांच्या पोरांना बोलतात की हा ढोलकी वाजवतो ह्याला पण पाठव, हा हे करतोय तर तू पण कर, हा सायकलिंग करतोय तू पण कर, असं करतात. गाईज खूपच सुटलेली मुलं आहेत हे. संजय मालिया सारखं 4 तासाचा पॉडकास्ट नाही करायचा. संजय टाकलं यू आर माय सुपर हिरो, तर मला एकदम वेगळंच वाटलं. आणि आणि हा सब्जेक्ट मला अजिबात आवडायचा नाही, पण हा सब्जेक्ट आपल्याला ना, आणि ना आमच्या शाळेत असं जोक व्हायचं की ज्यांनी तो भट्टाचार्य कोणी त्यांनी मॅथ्स बनवलेलं, तर आम्हाला एवढा राग यायचा ना, टेक्स्टबुकच्या मागे फोटो असायचा. तर आम्हाला सगळ्यात पहिला गेस्ट असणार आहे या पॉडकास्टचा, आणि मला माहित नाही अजून किती पॉडकास्ट होणार आहे. कदाचित हा फर्स्ट आणि लास्ट पॉडकास्ट असू शकतो. पॉडकास्टच्या रेस्पॉन्सवर डिपेंड असणार आहे की आपण पुढे करणार आहोत की नाही पॉडकास्ट. पण लेट मी इंट्रोड्यूस माय गेस्ट फॉर दी डे ह्या पॉडकास्टसाठी. ते म्हणजे माझा प्रिय 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 नाही बोलायचं एवढं गोड, तरीही मी बोलतीये, म्हणजे तुम्ही समजू शकतात कोण आहे. कारण येणार नाही ना मी. ह्या पॉडकास्ट साठी आपण बोलणार आहोत एका माकडला, सॉरी एका माणसाला, माझ्या प्रिय भावाला. पॉडकास्टचा गेस्ट आहे, ये नाही ते नाही यायचंय, आराध्य कदम. कोणी सांगितलं माझं? आराध्य ज्यांना माहित नाही आहे, आराध्यचं पण एक यूट्यूब चॅनल आहे आणि त्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आराध्य कदम. पण मी बदलणार आहे लवकरच. तो त्या यूट्यूब चॅनलवर त्याचे गेमिंग्स टाकतो, ब्लॉग्स टाकतो. आय मीन पॉडकास्ट माझा मला बोलायला बोलून घे. आणि तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याचं लिंक देईन चॅनलची, तर सबस्क्राईब नक्की करा. कारण ज्या माझ्या चॅनलवर ब्लॉग्स लेट येतात, पण त्याच्या आधी ह्याच्या चॅनलवर ब्लॉग्स येतील जिथेही आम्ही जातो, तर तो ब्लॉग्स बघायला विसरू नका. कारण हा स्वतः एडिट करतो, त्यात माझं काहीही पार्टिसिपेशन नाही आहे. आणि तुम्हाला जर त्याचे ब्लॉग्स आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा. झालं? हां ओके. तर मी आज हा जेनझी फुल ऑन, आय डोंट नो, जेनझी मिलेनियन जेनझी नाही, मी अल्फा आहे. मला काही नाही माहिती. मी फुल ऑन मी जरीही या एरामध्ये बिलॉंग करते तरी मला हे कळत नाही जेनझी. तू जेनझी आहे वाटतं. तू नाही, मी मिलेनियल आहे, मी जेनझी नाहीये. आय गेस 2001 ना, मी 1 ची आहे. तर आराध्य आणि माझ्यात आमच्यात 14 वर्षांचा डिफरन्स आहे, कारण मी 2001 ची आहे आणि हा 2014चा आहे. तर 14 ते 13 वर्षाचा आमचा डिफरन्स आहे. वेगळ्या जनरेशनमधून बिलॉंग करते, हा वेगळ्या जनरेशनमधून बिलॉंग करतो. तर हा जो पॉडकास्ट आहे त्याचा मला पहिला प्रश्न डायरेक्ट सुरूच करायचा आहे मला तुला हे विचारून की इफ आय गिव्ह यू 1 लाख रुपीज ॲट दिस मोमेंट, तू ते कसं खर्च करशील? तुझं पॉईंट ऑफ व्ह्यू काय? तू ते कुठे तू कसं त्याला डिस्ट्रीब्यूट करशील, किंवा 1 लाख घेऊन तू काहीतरी विकत घेशील, म्हणजे काय करशील तू आत्ता जर तुला मी 1 लाख प्रोव्हाइड केले तर? जे मी तुला आयुष्यात कधी नाही करणार. मी ते स्पेंड करण्याच्या ऐवजी सेव्ह करीन, आणि मग जे मला नेक्स्ट जे माझं तू कसं सेव्ह करशील? बँकेमध्ये जे SIP असतं बघ, त्याचा प्रोनाऊन्सिएशन मला नाही, पण ते असतं, त्याच्यात मी सेव्ह करीन गाईस. आणि जे माझं गोल असेल त्याला मी ते इन्व्हेस्ट करीन. आणि जर तुला आता भेटलं तर सेव्ह कर. इफ द सिनारिओ इज डिफरंट, की जर मी तुला आता दिले की आता तुला हे खर्च करायचे पैसे, खर्चच करायचे, सेव्ह नाही करायचं, तर तू कुठे खर्च करशील आणि काय काय करशील? मी पहिले तर माझ्यासाठी तर काय नाही घेणार, कारण माझ्याकडे सगळं आहे गाईस. आणि पण मग ज्यांना जर हवं असेल ते मी घेईन, किंवा मग कोणाला तरी दान करीन, म्हणजे डोनेट करशील. जसे डॉग्स आहेत त्यांना मी त्याच्या फूड्स देईन, फूड्सचं घेऊन. ते खरं करशील ना? पहिले 1 लाख तर दे. ओके, गुड 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 आन्सर.
पण तू आता जसं म्हणाला की मी स्वतःला काही नाही घेणार, पण डू यू थिंक की तू प्रिव्हिलेज्ड आहेस की तुला सगळं भेटलं या एजमध्ये जे कम्पेअर टू बाकीच्या मुलांना नाही मिळत? मी आहे पण एवढं पण नाही म्हणजे. का? कारण माझ्याकडे एकच अशी वस्तू आहे जी प्रिव्हिलेज आहे. काय? 2च वस्तू. मी ग्रेटफुल आहे कारण माझ्या पप्पांमुळे. पप्पांमुळे? हां. अच्छा. आराध्य शाळेत आणि कितवीत आहेस तू? नाही, मी 5th स्टँडर्डमध्ये. तो काय मीच विसरते काय विचार. ओके, तर तो आहे 5वीत आणि ॲज अ लाईक तुमच्या एजची मुलं आणि आमच्या एजची मुलं, लाईक आमच्या वेळी अभ्यासाला घेऊन खूप प्रेशर होता कारण अभ्यास नाही केला तर फटके मिळायचे आम्हाला. तुम्हाला तसं होतं का? शाळेत फटके मिळतात का? नाही. लाईक आमची माझ्या शाळेत मी होमवर्कही नाही केला तरीही आम्हाला लाईक अशा पट्ट्या द्यायच्या, लाईक एका बेंचवर येऊन टीचर होमवर्क नाही केला पट. सो आम्ही त्या पट्ट्यांना खूप घाबरायचो आणि मग नंतर आम्ही खूप लकी आहोत की आम्हाला मार नाही. हा, लाईक ह्यांचं जनरेशन एक्स्ट्रीमली लकी आहे कारण प्लीज कॉमेंट करा जे माझ्यासोबत रिलेट करू शकतात, कारण आपल्या जनरेशनला मार भेटला. लाईक मी लेटही व्हायची तरी प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला ठापकन. तुम्ही लेट झालात तर काय होतं? आम्ही लेट झालो तर जास्त काय नव्हत, मॅम ओरडते आणि बाजूला उभं करते बस. आमच्या क्लासमध्ये काय हात वर करून किंवा मग असंच हात वरवीर करून नाही. हा 3rd स्टँडर्ड एकदाच केलेला मॅमनी, नाहीतर आता कोणीच काही नाही करत, नुसतं ते ओरडतातच, बाकी काय नाही बोलत आणि रिमार्क देतात. मला असं वाटतं की मला तर साईडला उभं केलेलं आणि पट्ट्या तर खूप पडल्या. लेट झालं तर प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये ठापकन पट्ट्या. पण आय थिंक हे लोक खूप एक्स्ट्रीम प्रिव्हिलेज्ड आहेत की त्यांना खूपच सुटलेली मुलं आहेत, हे खूपच फ्रीडम. संजय मालिया सारखं 4 तासाचा पॉडकास्ट नाही करायचा. संजय नाही, कोण तो चोर एक्सपोज झाले. म्हणजे याचं मला एक इन्सिडेंट आठवतंय की माझ्या जेव्हा म्हणजे माझी मैत्रिणीचा भाऊ आहे, तो जेव्हा फेल झालेला तेव्हा तो ना लाईक त्याच्या घरी एवढं स्ट्रिक्ट असल्यामुळे ना तो घाबरला थोडा आणि तो पळून गेला फॉर 10 days. आणि आय नो की मी तिच्यासोबत होती, सो फॅमिलीने खूप डील केलं कारण तो पळून गेला. पण आय गेस तो ह्या भीतीमुळे पळून गेला कारण त्याचे वडील किंवा आई खूप त्याला ओरडेला आणि पनिश करतील किंवा काय. सो तो जरा आउट ऑफ फिअर आणि खूप भीती घाबरलेला तर तो पळून गेलेला आणि मग तो आला परत. पण त्याचं खूप मेन रिझन हे होतं की त्याला फेलियरला तो घाबरलेला. फेल नव्हता झाला तो, जस्ट एका इन्सिडेंटमध्ये ही जस्ट कॉट आणि मग त्याला असं वाटलं की टीचर्स वगैरे घरी ओरडतील वगैरे आणि मग घरी सांगतील, मग खूप हे होईल, पॅनिकमध्ये तो पळून गेला. पण आमच्या वेळीचे मुलं खूप असं ऐकलं गेले की ते जेव्हा फेल होतात तेव्हा ते खूप मोठे असे स्टेप्स उचलतात. कोणी पळून जातं, कोणी काही स्वतःला हार्म करतं, कोणी अजून काही करतं. आय डोंट वॉन्ट टू नेम, पण खूप गोष्टी करतात. तर जर इफ इन युअर लाईफ इफ यू फेल, हाऊ डू यू कन्व्हिन्स युअर पॅरेंट्स? और आत्ताची मुलं त्यांना त्यांच्या पॅरेंट्सला कसं तर तू सेकंड क्वेश्चन हा की तू पॅरेंट्सना काय सांगशील जर पॅरेंट्स कुठलेही हा ब्लॉग्स बघत असतील, हा पॉडकास्ट बघत असतील त्यांना, की जर तुमची मुलं फेल झाली तर तुम्ही किती त्यांना कसं बोललं पाहिजे की कसं समजवलं पाहिजे? फर्स्ट क्वेश्चन जो दीदीने विचारला त्याचं मी आन्सर देईन. जर फेल झालो तर मी पळणार नाही, काहीच करणार नाही. मी फेल झालो, जर 10वीत फेल झालो तर मी परत 10वी बसीन किंवा मी माझ्या पॅरेंट्सला बोलीन की मी परत करीन 10वी, मी परत बसून दाखवीन, मी परत पास होऊन दाखवीन. काहीच मी 2 सब्जेक्टमध्ये फेल झालेलो 3rd स्टँडर्डमध्ये आणि मी परत चांगल्या मार्काने पास झालो. तर काही सेकंड क्वेश्चन जो दीदीने विचारला त्याचा मला आन्सर द्यायचा आहे. जे पॅरेंट्स आहे ते मुलांच्या डोक्यांवर जास्त प्रेशर नको टाका की तू एवढेच मार्क आण. मग ते काय करतात, ते तेवढे मार्क आणायला बघतात आणि मग ते जास्तच हे असतात, मग त्यांना कमी मार्क भेटतात. त्याच्यामुळे खूप
इन्सिडेंट होतात होतात की 10वीचे मुलं खूप सुसाईड करतात, म्हणून त्यांच्या पॅरेंट्सनी ते फेल झाले तर ते परत एक न्यू करिअर स्टार्ट करू शकतात, म्हणून त्यांना कोणी ओरडू नका. जर ते फेल झाले तर त्यांना परत करू द्या त्यांचं. कोणी बोलू नका की तू एवढेच मार्क्सनी काय नाही होत. पास झालेलं बरं, पास झालं तर उलट मार्क्स कमी भेटले, कॉलेज चांगला नाही भेटला, पण पास होऊन उलट अजून मोठे होऊ शकतो हार्डवर्क करून. तुला असं म्हणजे माझं असं म्हणणं आहे आणि मला असं वाटतं, पण तुला मी विचारते की फेलियरनी माणूस कमी नाही होत तर उलट तो अजून मोटिवेट होतो चांगलं काहीतरी बनायला. तुला असं वाटतं का? हो, जो फेल होतो त्याला एक अजून मोटिवेशन भेटतं आणि त्याचा माइंड असं होतं की मी हे करूनच दाखवीन, आणि मग तो एवढ्या स्पीडनी वरती जातो की जे पास झालेले ते पण अजून अभ्यासच करत असतात आणि तो कमवत असतो. करेक्ट. कारण मी बघितलेत की आपण आता सगळे बघतो सीईओज आहेत, बिलियनर्स आहेत, सगळे कुठे ना कुठेतरी कधी ना कधीतरी कुठेतरी फेल झालेले आहेत. एक तर कोणतरी आहे, मी नाव विसरलो, तो काहीतरी 5वीत फेल झाला आणि तो आता काहीतरी असं एवढा म्हणजे त्याच्याकडे फरारी, लॅम्बोर्गिनी असे गाड्या आहेत त्याच्याकडे. माझे संचू 10वीत आहे आणि जेव्हा ही संचूला आता कोणीही भेटायला येतं किंवा कोणी भेटतं तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न हा असतो की अरे आता 10वीत आहेस तर तू चांगले मार्क आणशील. कधी कुठला व्यक्ती येऊन बोलतो की 95, 90 आण, किंवा कुठल्या व्यक्ती बोलतो चांगलेच आणले पाहिजे, नाही तर तुला हे नाही. पण ते हळूहळू क्रिएट करते एक प्रेशर. मला वाटतं की तुमचं करिअरमध्ये किंवा तुमच्या लाईफमध्ये पॅरेंटल प्रेशर खूप असतो आणि पॅरेंट्सवर सोसायटील प्रेशर खूप असतो. म्हणजे सोसायटी पॅरेंट्सना खूप असं डोकं भरवते किंवा डोक्यात घालते की तुम्हाला तुमच्या मुलांना एवढेच मार्क पाहिजे किंवा तुमच्या मुलाला एवढाच जॉब पाहिजे. आणि मी काय पॅरेंट्स बघितलेत असे जे त्यांचे नेबर्सला 94 भेटले आणि त्यांच्या मुलांना 93 भेटले तर त्यांच्या मुलांना ते मारतात की तू 95 का नाही आणले, एवढे मार्क का कमी भेटले, 100च आणायचे, हे ते बोलत बसतात. खूप कम्पेअर करतात. एका मार्काने काय होतंय, तो ऍटलिस्ट त्या मुलाने 93 तरी आणले, त्याला चांगलं कॉलेज तरी भेटेल. तर हेच म्हणणं आहे, जरीही चांगले मार्क आणू दे. आणि ह्याचा एकच मोटिव्ह आहे की खूप मुलं इवन लाईक 10वीच नाही तर आता त्याचं आराध्याच्या ह्याला की आराध्याच्या 3rd फेल झाला तर तुम्ही जर त्याला पॅरेंटल प्रेशर, टू बी ऑनेस्ट आपल्या घरी एवढं नाही आहे. म्हणजे आम्ही मला तेव्हा म्हणजे पॅरेंट्स मला काय नाही बोलले, पण मला थोडं असं वाटत होतं की मी फेल कसं झालो, मी एवढं तर केलेलं, हे तर केलेलं, पण मग मी परत पास झालो. तर हेच आहे म्हणजे आमच्याकडे हे खूप एक इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे की आमच्या घरात पप्पा असू दे, मम्मी असू दे, जेही असू दे, पप्पा मम्मी कोणीही पॅरेंटल प्रेशर नाही टाकत मुलांवर की तुला एवढेच मार्क पाहिजे किंवा तू हे मार्क नाही आणले. कारण मी पण एकदा माझ्या निफ्ट एक्झाममध्ये फेल झालेली. NIFT, मी फॅशन स्कूलमध्ये जेव्हा लॉकडाऊन सुरू होतं आणि मी फेल झाली तेव्हा माझ्या पप्पांना फोन करून सांगितलं की मी फेल झाली. तर फर्स्ट थिंग ही सेड की इट्स ओके. आणि हे खूप मोठं असतं जेव्हा तुमचे आई वडीलच तुम्हाला, कारण मला असं वाटतं की दुनिया आता सोसायटीत तुम्हाला खूपच अंडर एस्टिमेट करते. ती तुम्ही चांगलं करा, वाईट करा, काही करा, तुम्हाला कधीही ती हे नाही देणार की अरे वा चांगलं केलंच नाही, ठीक आहे इट्स ओके, कधीही तुम्हाला असं बोलणार नाही. दे विल ऑलवेज टॉक बॅड अबाउट यू. पण जर तुमचे आई वडीलच स्ट्रॉंग असतील तुम्हाला घेऊन तर तुम्हाला ती मोटिवेशन मिळते की नाही तुम्ही करू शकता तुमच्या आयुष्यात काहीतरी. फेल झाली तर मला ही भीती नाही की अरे माझे वडील मला मारतील, मला एकदमच बाहेर जायला अलाउड नाही करणार, मला हे करायला अलाउड नाही करणार, माझं यूट्यूब बंद करतील, माझे असं काही वाटत नाही. कारण मला माहिती आहे की ही विल अंडरस्टँड माय सिच्युएशन ॲट दॅट मोमेंट. कारण फेलियर इज अ पार्ट ऑफ लाईफ. आणि हे खूप माझ्यासाठी ॲडव्हान्टेज होती की मला माहीत होतं की मी जरीही चुकली तरी माझे आईवडील मला समजून घेतील. इन हिज केस ऑल्सो सेम हॅपन्ड. तो फेल झाला आणि हे काही प्राऊड मुमेंट नाही आहे, पण ही काही अशी पण मुमेंट नाही आहे की अरे फेल झाला. इट्स ओके, इट हॅपन्ड. आणि कदाचित त्याला नाही समजलं असेल, कदाचित त्याच्या आयुष्यात काही असे सिच्युएशन सुरू असतील जे आपल्याला कधी त्यांनी सांगितले नसतील. पण इफ ही फेल्ड आणि हे त्याला त्याच्यामध्येच रिअलाइज झालं की ठीक आहे आता मी कुठेतरी कमी पडलोय तर मला ह्याच्यात काम करायचंय आणि त्यांनी ते केलं. लहान मुलांना सगळ्यांना स्वतःहून समजतं की ते कुठे चुकतात, कुठे बरोबर आहेत. जे तुमचे पेरेंट्स जर सपोर्ट नाही करत असतात तर किंवा तुमचे कोण फ्रेंड्स असतील मला तू फेल होणार, फेलच होणार तू, तर त्यांच्या माइंडमध्ये तसं राहतं. तर मला काय म्हणायचं आहे की तुम्ही
दुसरे जे बोलतायत ते माइंडमध्ये नको घ्या. तुम्ही तुमचं करा आणि तुमचं पास होऊन तुमचा अभ्यास करा. आणि गाईज मी असा आहे, माझ्यामध्ये फिलिंग्स नाही, माझ्यामध्ये काहीच नाही, माझ्यामध्ये मोटिवेशन पण नाही, माझ्यामध्ये सॅडनेस पण नाही, माझ्यामध्ये हॅपीनेस पण नाही, काहीच नाही. असं त्याला वाटतं. असं त्याला नाही वाटत, मला नाहीच आहे. पण जर मला पप्पा ओरडले किंवा काय केलं तर माझ्यामध्ये सॅडनेस किंवा असं असतं. ते आमच्या सगळ्यांमध्ये लाईक आम्हाला कोणीही ओरडलं ते काही फरक नाही पडत, पण पप्पा ओरडले ना की खूप असं मनाला लागतं. माहित नाही का आपण ना, कारण लहानपणी पण मलाही आत्ताही मी कितीही भांडली कोणाशी, मी कितीही काही झालं तरी जर पप्पा ओरडले मला म्हणजे थोडं पण, तरी मला रडायला येतं. म्हणजे मी आत्ताही रडते कारण मला सहन होत नाही. मला कोणीही जगातलं काही बोला, मी एवढी तोंडफार म्हणजे मी खूप म्हणजे मी अशी उत्तर देईन की आय डोंट केअर असं वालं. आणि जेव्हा पप्पा बोलतात ना, म्हणजे इवन इफ मला त्यांना असं नाही की आपल्याला बोलता नाही येत, पण ना नो डाऊट आम्ही चौघंही कोणीही पप्पांसमोर कधी बोलू नाही शकत. आणि जेव्हाही पप्पा आम्हाला चौघांनाही कधी ओरडतात ना, चौघंही कोण छोटं मोठं नाही, चौघंही रडायला लागतात. कोणी रडत नाही, होत नाही. आणि ते तोंडणार पण रडत नाही. आम्हाला एवढं हॉट होतं ना, आम्ही गपचूप मागे जाऊन रडू, पण खूप हॉट होते पप्पा ओरडतात. आणि पप्पा आम्हाला कधी मारत नाही, मारलं तर मजाक मध्येच. तुम्ही ते इंस्टाग्रामवर रील बघितली असते, टपली दिली मी खालीच पडलो, पप्पा नाही मारत, ते मारत नाही. ते फन थिंग इज की आज आम्ही हा पॉडकास्ट शूट करतोय आणि फादर्स डे. आज फादर्स डे. तुम्हाला दाखवतो, थांबा. काय काय काहीच हे बघा, थांब, नंबर नाही तर. हा काहीच तर थांब, तू विश केलं? अरे मला पण सांगायचं ना, मला वाटलं तू फोन लावणारच तेव्हा मी विश करीन. हे उलट होतंय वेड्या. काय नाही, तू फोटो टाक. गाईस तर मी पप्पांना बोललेलो की हॅपी फादर्स डे, यू आर माय सुपर हिरो. तर जेव्हा मी हॅपी फादर्स डेच बोलतो दर फादर्स डेला, पण मला वाटलं आज काय वेगळं बोलले आणि मी टाकलं यू आर माय सुपर हिरो. तर मला एकदम वेगळंच वाटलं. आणि की मी पहिल्यांदा काहीतरी वेगळं बोललोय पप्पांना. आणि मग त्यांचा मेसेज आला थँक्स म्हणून. आणि सुपर हिरोच्या नंतर रेड हार्ट पण टाकले गाईस. आणि मी ना गाईस ते दर फादर्स डेला ग्रीटिंग कार्ड बनवतोच. तर आजही मी ग्रीटिंग कार्ड बनवणार आहे. विषय होता पॅरेंट्सवर, तर मला एक म्हणजे आता एक तर ऑब्व्हियसली हा सगळं म्हणजे हा माझं. आणि मला काय बोलायचंय, असेच नाही की आमचे पप्पा तसे, सगळ्यांचे पप्पा तसेच असतात, पण ते तुम्हाला दाखवणार नाही. तुम्ही म्हणजे त्यांनी जर तुम्हाला मारलं त्यांनाही तेही थोडे हर्ट होतातच, पण ते तुम्हाला नाही दाखवणार. हा लाईक वाईस वर्स आहे आमचं सगळं. पण त्याचबरोबर मला हे सगळ्या पॅरेंट्सना एक प्रश्न असतो आणि तो कंपल्सरी आहे, तो म्हणजे सगळे आई वडील कधी कधी म्हणजे सगळेच आई वडील कम्पेअर करतात मुलांना त्यांच्या, म्हणजे नॉट मोस्ट ऑफ म्हणजे मार्क्सलाच घेऊन नाही, पण इतरही वेळी. म्हणजे जर त्याची हाईट बघ कशी, ह्याची हाईट बघ कशी असते. फॉर एक्झाम्पल एक आराध्याला गेमिंग मध्ये इंटरेस्ट आहे, तर काही पॅरेंट्स असे म्हणतात सरळ की किती वेळ फोन बघतो, पण दे विल नेव्हर सी लाईक की त्याला इंटरेस्ट आहे. तर काही पॅरेंट तो बघ तो मुलगा त्याला गायला येतं, किंवा बघ अरे तो मुलगा त्याला अभ्यास दिवसभर करत असतो, तू हे पण नाही. हे खूप कम्पॅरिझन होतं. तर मी खूपही असं बघितलेलं की काय पॅरेंट्स त्यांच्या पोरांना बोलतात की हा ढोलकी वाजवतो ह्याला पण पाठव, हा हे करतोय तर तू पण कर, हा सायकलिंग करतोय तू पण कर, असं करतात गाई. आणि मग नाही केलं तर ते खूप फोर्स करायला लागतात, किंवा असं बोलतात की तुझा फोन बंद करीन किंवा तुला मारीन किंवा असं काय काय करतात. तर हे नाही केलं पाहिजे. माझं म्हणणं आहे की त्या मुलाला जर कशातही इंटरेस्ट आहे, बी इट गेमिंग, क्रिकेट, कशात. आणि कधी कधी ना ज्यांना ज्याच्यात हे असतं आणि त्यांचे पॅरेंट्स देत नाही, पण तरीही ते लपून छुपून जातात ना, तेही टॉप लेवलवरच जातात. आणि मग त्यांचे पॅरेंट्स त्यांच्यासाठी म्हणजे पॅरेंट्सला एक प्राऊड फील होतं की मी ह्याला नाही बोललो आणि हा लपून जायचा आणि आत्ता बघ कुठे कुठे. हे तितकंच खरं आहे. म्हणजे ह्यानी जो पॉईंट आत्ता घेतला या पॉडकास्टमध्ये, ते म्हणजे की कधी कधी ना दॅट इज व्हेरी ट्रू, बीट आवाज नको, दॅट इज व्हेरी ट्रू की काही पॅरेंट्स नाही समजून घेत आणि ते कदाचित
त्यांच्या सोसायटल प्रेशर असतं की त्यांचे मे बी त्यांची फॅमिली त्यांना तशी ट्रीट करते म्हणून त्यांच्या जनरेशन पास होऊन ते आपल्या मुलांनाही तसं ट्रीट करतात. पण मला हेच म्हणायचं आहे की मी जसं म्हणाली की मी हट्टी आहे. मला जर कुठली गोष्ट करायची असेल ती मी त्यावेळी नसेल केली तर मी ह्यावेळी तर करूनच राहणार. तर माझ्यात तो आहे. पण मला जर कुठली गोष्ट इन फ्युचर जर कधी माझे आई वडील नाही म्हणाले आणि जर मला ती करायची असेल तर मला हेच म्हणणं आहे की कधी कधी आई वडील नाही समजत तुम्हाला जे करायचं आहे, तुम्ही जे करताय ते बरोबर आहे हे ते कधी कधी मान्य नाही करत, कारण त्यांच्या विचारात किंवा त्यांच्या जनरेशनमध्ये किंवा त्यांच्या मेंटॅलिटीमध्ये ते बसत नाही. म्हणून ते सांगतात की तुम्ही हे नका करू, हे आम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे ह्याचं काही नसतं, आम्हाला माहिती आहे. आय अग्री की तुम्ही कुठल्या तरी कन्सर्ननुसार बोलताय किंवा कन्सर्न आहे तुम्हाला, पण मुलं पण ज्या गोष्टी करतात ते त्यांना माहीत असतं ते काय करतात. आणि तर इवन इफ यू डोंट सपोर्ट देम, जस्ट लेट देम डू वॉट दे वॉन्ट टू डू, कारण दे नो वॉट दे आर डुईंग. आणि आय जस्ट वॉन्ट की माझ्या सगळ्या पॅरेंट्सना एकच विनंती आहे, जर हा पॉडकास्ट बघत असतील, की लेट देम डू वॉट दे वॉन्ट टू डू. माझं हेच म्हणणं आहे, कारण आराध्य आणि माझ्यात पण खूप जनरेशन गॅप आहे आणि खूप विचारांचं पण गॅप आहे. लाईक मला जर ती गोष्ट पटत नसेल तर ह्याला पण ती नाही पटली पाहिजे असं नाही आहे. आय मीन त्याला ती गोष्ट आवडते आणि कदाचित मला ती पटत नाहीये, पण कुठेतरी मला ॲज अ मोठी बहीण सुद्धा एक बॅकसीट घ्यावी लागते की ठीक आहे, लाईक मे बी आमच्यात विचारांचा थॉट वेगळा असल्यामुळे त्याला ती गोष्ट करायची आहे. म्हणजे फॉर इन्स्टन्स लाईक त्याला कुठला तरी एक सब्जेक्ट असा घ्यायचा जो त्याला आवडतो, पण मला असं वाटतं की ह्याच्यात फ्युचर नाही, ह्याच्यात करिअर नाही आहे, हे सब्जेक्ट घेऊ नको, तुझं आयुष्य नाही आहे सेट. पण त्याला माहिती आहे की तो करू शकतो आणि जरी त्याने नाही केलं तो त्याच्यावर काम करेल. तू बोल झालं. हां. तर काही राणी मी खूप पॅरेंट्स बघितले जे पोरं मॅथ्स नाही घेत तर त्यांना ते पॅरेंट्स खूप बोलतात की तू मॅथ्स नाही घे, म्हणजे त्यांना बोलतात की तू मॅथ्स नाही घेतलंस आता तुझं करिअर गेलं. किती वेगळे सब्जेक्ट्स आहेत, त्यांना ते नाही आवडत, हार्ड पडतं तर नाही घेऊ द्या, ते वेगळंही करू शकतात. आय मीन हा आणि असं नाही मॅथ्सच आहे, वेगळेही सब्जेक्ट्स खूप 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 हा मेन मुद्दा आहे. आणि कारण आय एम समवन, मला अजिबात मॅथ्स आवडत नाही, ह्याला आवडतं आणि ह्याला जमतं चांगलं कॅल्क्युलेशन, मला नाही जमत, मला अजिबात आवडत नाही. आणि म्हणून मी इंटरेस्ट पण घेत नाही कधी की मला एकदम, आणि मी इंटरेस्ट पण घेत नाही. पण मला हेच म्हणायचं आहे की खूप मुलींना जेव्हा मॅथमॅटिक्स सब्जेक्टच येत नाही, मॅथ पण म्हणतात, जेव्हा ज्यांना हा सब्जेक्टही येत नाही, तर सोसायटी तर जाऊ देच, आई वडील पण बोलतात की एवढं तुला येत नाही, एवढं बेसिक येत नाही, पण नाही येत, कदाचित नाही आवडत, नाही. आय नो बेसिक्स आले पाहिजे, पण कदाचित कधी ते विसरतात. हां, म्हणजे मला लहान असताना एवढं प्रेशर यायचं ना, जेव्हा मी ट्युशन्सला जायची आणि मॅथ्स सब्जेक्ट करायला बसवायचे, मला अजिबात सहन व्हायचं नाही, मला काहीच घ्यायचं नाही, मला येतही नाही, तरीही ते करणं भाग असायचं आणि मला तो सब्जेक्टमध्ये सगळ्यात कमी मार्क भेटायचे, मी बेअरली पास झाली असेल. पण ते एक होतं की जर नाही आवडत आहे, आणि मी सगळ्या मुलांना हे सांगेन, आय नो मी तुमच्या जागेवर होती खूप वर्षांअगोदर आणि हा सब्जेक्ट मला अजिबात आवडायचा नाही, पण हा सब्जेक्ट आपल्याला ना, आणि ना आमच्या शाळेत असं जोक व्हायचं की ज्यांनी तो भट्टाचार्य का कोणी त्यांनी मॅथ्स बनवलेलं, तर आम्हाला एवढा राग यायचा ना, टेक्स्टबुकच्या मागे फोटो असायचा, तर आम्हाला एवढं इरिटेट व्हायचं की ह्यांनी का हा सब्जेक्ट बनवला. बेसिक्स शिकवा ना, बेसिक शिकवणार नाही, पण ते काहीतरी असं त्या मॅथ्समध्ये टाकतील ना, हे इथून हे मग वर्ड प्रॉब्लेम्स, मग हे ते, मला एवढं इरिटेट व्हायचं ते बघून. म्हणजे जर तुम्हा फेल झाले किंवा काय, तर तुम्ही असं एक मोठा ऍक्शन नको घ्या. खूप वेज आहे, स्कूल नसलं तरी खूप वेज आहेत. तुम्हाला असं वाटतं ना की 12वी पासच जॉब भेटते, जॉब नाही केल्यावर खूप सारे वेज आहे. तुम्ही तुमचं बिझनेस खोला किंवा तुम्ही तुमचं आता यूट्यूब खोला, जर तुमचं किती असेल, म्हणजे काही जे तुम्हाला, म्हणजे त्याचं हे म्हणणं आहे की फेल झाल्यामुळे गिवअप नका करू. फेल झालात तरी तो एक फेलियर सगळ्यांच्या आयुष्यातला तो पॉइंट असतो जेव्हा आयुष्य तुम्हाला चान्स देतं. आणि माझ्या आयुष्यात हेच झालं, मी केव्हाही फेल झाले आयुष्यात. माझ्या आयुष्यात काहीतरी असं लिहिलेलं असतं की ते तुम्हाला सक्सेसकडे अजून जवळ नेतं, आणि तीच एक मजा आहे. फेलियरला कधी फेलियर म्हणून बघू नका, आणि मी ह्याला पण सांगेन इन फ्युचर की लर्निंग म्हणून बघा, डू नॉट सी इट ॲज अ फेलियर. फेल झाली, तुम्हाला नाही जमली ती एक्झाम, तुम्ही परत द्या, कारण तुम्हाला एकदा तर समजली आहे ना काय क्वेश्चन आहे, काय पेपर आहे तो.
आता 10वीची पण एक्झाम मी म्हणजे खूप जणांना बघितलं की ते फेल होतात, गिवअप करतात. जेव्हाही ते दुसरं करिअर त्यांचं स्टार्ट करू शकतात. असं नाही की तुम्ही फेल झालात आता माझा करिअरच संपला. त्यांचे पॅरेंट्स त्यांना खूप डिसअपॉइंट करतात की तू फेल झाला आता काय करणार, आणि खूप मारतात त्यांना. आणि जास्त पॅरेंट्स त्यांच्या पोरांना जास्त स्ट्रेस अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. स्ट्रेस परत बोल. स्ट्रेस हा तर स्ट्रेस नको द्या. स्ट्रेस मी तुला बोलले, तू पुढे बोल. जास्त पॅरेंट्स स्ट्रेस नको देऊ असं बोला. असं बोल. जास्त पॅरेंट्स स्ट्रेस नको द्या. स्ट्रेस नको द्या. आजी बघा द्या बोलले म्हणजे बच्चा आलं ग गद. हॅलो ग बिचारीला हे केलं मी. जर तुम्हाला अजून असं पॉडकास्ट बघायचे असतील तर लेट मी नंतर कॉमेंट्स बिलो. आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन पण तुला शेवटला सगळ्या पॅरेंट्सना काय मेसेज द्यायला आवडेल? तर पॅरेंट्स जेही बघतायत त्यांच्या मुलांना स्ट्रेच नको द्या. आठवलं स्ट्रेस आठवलं. स्ट्रेस. जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर प्लीज डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन